की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय राज्यघटना दिली आणि ज्या राज्यघटनेमुळे या ठिकाणी आम्हाला लोकशाही प्राप्त झाली आणि लोकशाहीमध्ये जनसामान्य जनता ही सर्व काही असते। त्यामुळं लोकांचे प्रश्न जाणून घेणे, लोकांच्या भावना जाणून घेणे, लोकांच्या वेदना समजून घेणे, लोकांचं दुःख समजून घेणे आणि त्यामुळं त्या दिवशी बोलत असताना आम्ही त्या ठिकाणी असं म्हटलेलं होतं की विधानसभेचं पहिलं आठवड्याचं हे सत्र समाप्त झाल्यानंतर येत्या शनिवारी आम्ही दीक्षाभूमीला प्रत्यक्ष भेट देणार आणि काय बांधकाम त्या ठिकाणी झालं, त्याच्या पाठीमागे काय भूमिका आहे, लोकांना काय वाटतं हे सगळं आम्ही जाणून घेणार। म्हणून आम्ही दोघंही आमदार लोकप्रतिनिधी या नात्यानं या ठिकाणी आज आलेलो आहोत। प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा तर आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना केली, मानवंदना दिली, आपली मान तुकवली त्या ठिकाणी आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हे अंडरग्राउंड पार्किंग भूमिगत वाहनतळ या ठिकाणी निर्माण होत आहे त्याची पाहणी त्या ठिकाणी केली। जेव्हा दीक्षाभूमीच्या या महास्तूपाला आम्ही भेट देत असताना त्या ठिकाणी पाणी गळताना आणि फ्लोअरवर पाणी वाहताना सुद्धा आम्ही बघितलं। मोठा या ठिकाणी मेंटेनन्सचा प्रश्न आहे। राज्य सरकारने या ठिकाणी पर्यटन स्थळ विकास व्हावं यासाठी निधी दिला। पहिल्यांदा तर निधी देत असताना आपण या ठिकाणी ऐकलं असेल की जयभीम मित्र मंडळाच्या मुलांनी या ठिकाणी मला प्रश्न विचारला, त्यावेळेला विकास भाऊ नव्हते आणि त्यांनी म्हटलं या ठिकाणी की एखाद्या आपल्या राज्यामध्ये राष्ट्रीय स्मारक जेव्हा कोणतेही उभारतो आपण किंवा तीर्थस्थळाचा विकास करतो तर त्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका राज्य सरकार घेते काय। या ठिकाणी जी माहिती प्राप्त झाली आहे त्या माहितीच्या आधारे जे राज्य सरकारनं निधी दिला तो निधी सामाजिक न्याय खात्यातनं दिला। तर थेट प्रश्न या ठिकाणी या पोरांनी मला विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जर बांधायचं असेल तर त्याला तुम्ही सामाजिक न्यायातूनच पैसा देणार आहात काय किंवा जनरल मधून पैसा देणार। राज्यामध्ये अनेक स्मारक उभी होत आहेत, अनेक राष्ट्रीय स्मारक आहेत आणि अनेक तीर्थस्थान सुद्धा आहेत। त्या ठिकाणी निधी देत असताना बजेटमध्ये विशेष तरतूद त्या ठिकाणी वेगळी करण्यात आलेली आहे। असं असताना या ठिकाणी सामाजिक न्यायाचाच पैसा का देण्यात आला हा पहिला प्रश्न या ठिकाणी उद्भवतो। दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही विकास म्हणता, दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे या मताचे आम्ही पण आहोत आणि सर्व मंडळी त्या मताचे असतील, पण विकासाचा मानक काय असला पाहिजे। विकासाचा मानक हा भूमिगत वाहनतळ नसतो, तर विकासाचा मानक हा जे त्या ठिकाणी मान तुकवायला वंदना करायला आपल्या भाग्य विधात्याला सॅल्यूट करायला जे येतात त्यांची सोय त्या ठिकाणी झाली पाहिजे, त्यांना सोयी सुविधा त्या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे। ज्याही पवित्र तीर्थस्थळांचं डेव्हलपमेंट होत असेल, राज्य शासन ज्याला निधी देत असेल तर मला वाटते की अशा ठिकाणी जर कोणाच्या भावना जोडलेल्या आहे अशा लोकांशी पहिले चर्चा करून निर्णय व्हायला पाहिजे। शहरातले जे जनप्रतिनिधी आहेत निवडून ज्या जनतेने दिली त्या लोकांशी चर्चा करायला पाहिजे। मला वाटते कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी जर प्लॅन बनवून करत असतील आणि मग हा असंतोष उफाळत असेल याला सर्वस्वी अधिकारी राज्य शासन जबाबदार आहे। आता भूमिका अशी झाली, अर्धवट काम पडलेलं आहे, राज्य शासनाने स्टे दिलेला आहे, 8 दिवसाचं येणारं अधिवेशन आहे। आम्ही या अधिवेशनाच्या काळात राज्य शासनाला विनंती करणार आहे की भैया तुम्ही लोकांचा अंत पाहू नका। आता अशा स्थितीत जर लोक इथं दर्शनाला येतील आणि आपल्या दीक्षाभूमीच्या ज्या पवित्र कार्यक्रमाला आता 90 दिवस उरले आहे त्यांच्या मनात संशय निर्माण होईल की यावर्षी कार्यक्रम कसा होणार। म्हणून राज्य शासनाने यामध्ये दखल घेऊन या आठवड्यातच काही ना काही याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे। जर त्यांना हे काम रद्द करायचं असेल तर ते उभारलेले कॉलम नेस्त नाबूद करून पूर्ववत जमीन केली पाहिजे। मला वाटते इथे पार्किंगची व्यवस्था म्हणजे डेव्हलपमेंटसाठी करोडो रुपये मिळाले तर त्याच्यात कशाचं डेव्हलपमेंट करावं, त्या डेव्हलपमेंटमुळे ही वास्तू झाकल्या जाणार आहे की नाही, हा डेव्हलपमेंटची योजना कोणाची होती
ही कोणत्या समय आता अधिकारी सांगतात की हाय पॉवर कमिटीमध्ये जर मुंबईचे लोक असतील तर त्याला मला वाटते की काही अर्थ नाही. या अशा पवित्र स्थळांच्या डेव्हलपमेंटसाठी नागपूर शहराची एक हाय पॉवर कमिटी बनवायला पाहिजे, ज्यामध्ये जनप्रतिनिधी, या क्षेत्रात काम करणारे, या स्थळांशी जुडलेले लोक आहे, या सगळ्यांशी चर्चा करूनच हे झालं असतं तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. याच्यात चुकी शासनाच्या अधिकाऱ्यांची आहे, ज्यांच्या चुकीमुळे हे सगळं उद्भवलं. आता याच्यावर राज्य शासन काय करणार आहे हाही मोठा प्रयत्न. हेच नाही, आपण नागपूर शहरात अनेक ठिकाणी पहा 200 करोड 300 करोड मिळून झाले, परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही. आपण फुटा तलावाचं पाहिलं असेल की तिथे 200-300 करोड रुपये खर्च झाले, त्याचा काही फायदा झाला. मग इथे अजून 200 करोड खर्च होऊन झाले. तर एवढा राज्य शासनाचा निधी सत्तेत असलेल्या कोण्याही एका पक्षाचा नाही, हा राज्याचा आहे. आणि म्हणून राज्याचा, जनतेचा हा निधी खर्च होत असताना जनतेच्या भावना, जनप्रतिनिधींच्या भावना या लक्षात घेऊनच प्लॅनिंग झालं पाहिजे. आणि येणाऱ्या अधिवेशनात राऊतसाहेब आम्ही दोघे सभागृहात आहे, याबद्दल शासनाला जाब विचारू आणि इथे काय करायचं आहे त्याचा निर्णय या आठवड्यात झालं पाहिजे अशी मागणी सुद्धा.